नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या क्लासमध्ये डिस्कस करणार आहोत व्हेरिएशन्स इन द व्हॅल्यू ऑफ जी. मागच्या सेशनमध्ये आपण पाहिलेलं आहोत अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन आणि त्याची व्हॅल्यू पण आपण फाइंड केलेली आहे. तर प्रत्येक ठिकाणी जी ची व्हॅल्यू ही सेम नसते. म्हणजे आपण ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट बद्दल जर बोलत असाल तर ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा सगळीकडे सेम असतो, म्हणजे त्याची व्हॅल्यू चेंज होत नाही. पण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा प्लेस टू प्लेस चेंज होतो. म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवरती असेल किंवा हाईटवरती असेल किंवा डेप्थवरती असेल तर त्याची जी व्हॅल्यू आहे तर ती चेंज होताना दिसते आपल्याला. तर आज आपण बघणार आहोत ही जीची जी व्हॅल्यू आहे तर ती सरफेसनुसार कशी चेंज होते, हाईटनुसार कशी चेंज होते आणि त्याचबरोबर डेप्थनुसार कशी चेंज होते. जर आपण सरफेसनुसार जर पाहायला गेलं तर आपली पृथ्वी एक्झॅक्टली ती स्फेरिकल नाही. म्हणजेच काय, इक्वेटरला ती फ्लॅट आहे आणि पोलला ती बल्ज आहे. म्हणजे इथे आपल्याला इक्वेटरला जनरली हा फ्लॅटन पार्ट दिसतो आणि पोलला बल्ज पार्ट दिसतो. म्हणजे जी रेडियस आहे तर ती हायेस्ट आहे. कोणत्या पार्टला रेडियस हायेस्ट आहे? इक्वेटरला रेडियस हायेस्ट आहे आणि पोलला रेडियस कमी आहे, म्हणजे लिस्ट आहे. आणि ह्या अगोदर आपण पाहिलं होतं की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन हा रेडियसला म्हणजेच काय त्याच्या डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच एखाद्या वेळेस जर त्याचं डिस्टन्स वाढलं तर जी ची व्हॅल्यू ही कमी होते आणि जर डिस्टन्स कमी झालं तर जी ची व्हॅल्यू ही वाढते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया द अर्थ इज नॉट परफेक्टली स्फेरिकल. आणि ही पृथ्वी जी आहे परफेक्टली स्फेरिकल नाही. म्हणजेच काय, इक्वेटरला ती फ्लॅट आहे आणि जी पोलला आहे ती बल्ज आहे. आणि हे कशामुळे असं झालेलं असेल की इक्वेटरला फ्लॅट आहे, पोलला बल्ज आहे, तर तिच्या रोटेशनमुळे तिचा आकार आपल्याला हा बदललेला दिसतो. म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे इक्वेटरवरती जर व्हॅल्यू ह्याची म्हणली, जसं रेडियस जास्त आहे म्हणजे व्हॅल्यू किती येणार आहे इक्वेटरवरती 9.78 आणि पोलवरती जी व्हॅल्यू आहे तर ती असेल 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजेच जीची जी व्हॅल्यू आहे, डिस्टन्स वाढलं की जीची व्हॅल्यू कमी झाली, म्हणजे इक्वेटरला डिस्टन्स जास्त होतं तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू कमी झालेली दिसते. एक स्लाइटली आपल्याला 1-2 पॉईंटनी कमी झालेली दिसते. आणि तसंच जर आपण पोलचा जर विचार केला तर पोलवरती जे डिस्टन्स आहे ॲज कम्पॅरिझन टू द इक्वेटर ते कमी आहे. मग तिथे जी ची व्हॅल्यू जी आहे ती वाढलेली दिसते. म्हणजे कितीनी वाढलेली आहे? 1-2 पॉईंटनी वाढलेली आहे. तर ती व्हॅल्यू आहे 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि हीच व्हॅल्यू जेव्हा आपण हाईटवरती जातो त्यावेळेस ती कशी चेंज होते बघा. जर एखादा ऑब्जेक्ट हा हाईटवरती जातोय तसं तसं जी ची व्हॅल्यू ही कमी होत जाणार आहे. पण मी असं म्हणलं की आपण सरफेसवरून 10 किलोमीटर वरती आहोत, म्हणजे जी ची व्हॅल्यू ही नेग्लिजिबल असणार आहे. म्हणजे जेवढी सरफेसला व्हॅल्यू होती तेवढीच 10 किलोमीटर वरती पण असणार आहे. म्हणजे डिस्टन्स एवढं जास्त आहे की त्याच्या कंपॅरिझन मध्ये हे नेग्लिजिबल डिस्टन्स असेल आणि ही नेग्लिजिबल व्हॅल्यू असेल. आणि त्याचबरोबर द चेंज इज नेग्लिजिबल फॉर हाईट स्मॉलर दॅन द रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे जर पृथ्वीच्या रेडियसपेक्षा जर डिस्टन्स कमी असेल तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज कशा असतील? नेग्लिजिबल असतील. आणि जो तिसरा पॉइंट आहे, जी ची व्हॅल्यू एक सरफेसनुसार चेंज झाली, एक दुसरी हाईटनुसार चेंज झाली आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर ती डेप्थनुसार चेंज होते. म्हणजे आपण असं कन्सिडर करूया की ही आपली जी पृथ्वी आहे आणि इथून सरफेस पासून तुम्ही कुठे चाललात? सेंटरकडे चाललात, म्हणजे पृथ्वीच्या सेंटरकडे जातात. जसं आपण कन्सिडर करणार, इथे पॉइंट हा ए आहे, इकडचा पॉइंट बी आणि हा जो पॉइंट आहे सी. म्हणजे जेव्हा तुम्ही ए या पॉइंटवरती होतात तेव्हा पृथ्वीचं सगळं मास जे आहे त्याच्यावरती ऍक्ट होत होतं आणि त्याचबरोबर रेडियस पण ऍक्ट होत होतं. म्हणजे आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा की ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन काउंट करण्याचा, G=m/r². म्हणजे एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्टची जी ग्रॅव्हिटेशन ॲक्सेलरेशन आहे तर ते 2 फॅक्टरवरती डिपेंड करते. एक आहे मास ऑफ द अर्थ आहे आणि दुसरा जो फॅक्टर आहे तो म्हणजे रेडियस ऑफ द अर्थ आहे. म्हणजे ऑब्जेक्टवरती तो डिपेंड करत नाही. जी ची व्हॅल्यू ही ऑब्जेक्टच्या वजनावरती डिपेंड करत नाही, तर ती कोणाच्या वजनावरती डिपेंड करते? मास ऑफ द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या वजनावरती. आणि रेडियसवरती डिपेंड करते. म्हणजे इथं जर विचारात घेतलं ए पॉइंटवरती हा ऑब्जेक्ट असताना त्याच्यावरती एवढं सगळं मास ऍक्ट होत होतं, म्हणजे आहे तेवढीच व्हॅल्यू असणार आहे. जेव्हा तो ऑब्जेक्ट हा डेप्थ मध्ये चाललाय म्हणजे ए पॉइंट पासून बी पर्यंत आला त्यावेळेस काय झालं की एवढं अंतर कमी झालंय आणि एवढंच त्याच्यावरती मास ऍक्ट झालेला आहे. म्हणजे काय होत चाललंय?
डिस्टन्स पण कमी होत चालले आणि त्याचबरोबर मास पण कमी होत चालले. म्हणजे तुम्ही बी पासून पॉइंट सी वरती आलात, त्या पॉइंटला इतकंच अंतर जे आहे त्याच्यावरती एवढं अंतर कमी झालं आणि एवढं मास त्याच्यावरती ऍक्ट होत आहे. म्हणजे जसं जसं तुम्ही डेप्थ मध्ये चाललात तशी तशी व्हॅल्यू काय होत चालली, त्याच्यामध्ये रेडियसची पण कमी होत चालली आणि मासची पण कमी होत चालली. मग तुम्ही म्हणशाल की रेडियस जर कमी झालं, जीची व्हॅल्यू ही जास्त यायला पाहिजे, पण म्हणजे जीची जी व्हॅल्यू आहे कुठल्या एका फॅक्टरवरती डिपेंड करत नाही, तर दोन फॅक्टरवरती डिपेंड करते. एक तर मास ऑफ द अर्थ आणि दुसरं दिलेलं आहे रेडियस ऑफ द अर्थ. म्हणजे ह्या सी पॉइंट पासून आपण जेव्हा सेंटरला आलो त्यावेळेस मास हे 0 झालं आणि त्याचबरोबर त्याचं डिस्टन्स पण 0 झालं. म्हणजे मास 0 आहे, डिस्टन्स 0 आहे, तर जी ची व्हॅल्यू पण काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे डेप्थ नुसार जर गेलात तर इथं सेंटरला जीची जी व्हॅल्यू आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशनची जी व्हॅल्यू आहे तर ती 0 असणार आहे. का? त्याचं कारण असेल दिस इज बिकॉज ॲज वी गो इनसाइड द अर्थ द मास अंडर कन्सिडरेशन डिक्रीजेस. म्हणजे आपण जसं खाली खाली जात चाललो त्यामध्ये मास पण कमी होत चालले आणि त्याबरोबर रेडियस पण कमी होत चालले. म्हणजे रेडियस 0 झालं, मास 0 झालं, तर ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन पण हा 0 होणार आहे. तर आपण जर जीच्या व्हॅल्यूज थोड्याशा एक्झाम्पलमध्ये जर बघायचं पाहिलं, माउंट एव्हरेस्टची जर आपण हाईट पाहिली तर ती किलोमीटरमध्ये 8,848 आहे किलोमीटर, पण इथं जी व्हॅल्यू आहे 9.8 आहे. म्हणजे नेग्लिजिबल आहे. सरफेसवरती जेवढी व्हॅल्यू होती तेवढीच कुठं आहे, माउंट एव्हरेस्ट वरती पण गेल्यावर जीची व्हॅल्यू असणार आहे. परत तुम्ही काय केलं, वेदर सॅटेलाइटचं उदाहरण घेतलात. वेदर सॅटेलाइट जी आहे तो 400 किलोमीटर हाईट वरती जर प्लेस केला असेल तर जीची जी व्हॅल्यू आहे तर ती 8.7 झाली. म्हणजे थोडासा स्लाइटली आपल्याला त्याच्यामध्ये फरक दिसतो. आणि जे कम्युनिकेशन सॅटेलाइट आहेत 35,700 किलोमीटर वरती त्याला प्लेस केलं आहे. म्हणजे तिथं जीची जी व्हॅल्यू झालेली आहे तर 0.225 मीटर पर सेकंड स्क्वेअर झाली. म्हणजे आपल्याला इथं या 3 व्हॅल्यूज मध्ये थोडासा फरक दिसेल की जेवढं हाईट वाढत चालली तसं जशी हाईट वाढत चालली तशी जीची व्हॅल्यू पण कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे माउंट एव्हरेस्ट पेक्षा कम्युनिकेशन सॅटेलाइट हे 35,700 किलोमीटर वरती आहे. म्हणजे जीची व्हॅल्यू पण कमी झालेली आहे. तर ती व्हॅल्यू किती आहे, 0.225 किलोमीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. आपण नेक्स्ट पार्ट कंटिन्यू करूया, मास आणि वेट. मास म्हणजेच काय आणि वेट म्हणजेच काय. आपण जनरली वजन वगैरे मोजत असताना आपण वेटच असं म्हणतो, म्हणजे किलोग्राम मध्येच मोजतो, पण ऍक्च्युअली ते मास आहे, वेट नाहीये. म्हणजे मास हा अमाऊंट ऑफ मॅटर आहे जो एखाद्या ऑब्जेक्टमध्ये प्रेझेंट आहे. म्हणजे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस ह्या 3 ज्या स्टेट्स आहेत या तिन्ही स्टेट्समध्ये काहीतरी अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट असते. द अमाऊंट ऑफ मॅटर दॅट इज प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट इट इज कॉल्ड ॲज मास. म्हणजे कुठल्याही ऑब्जेक्टमध्ये असणाऱ्या मॅटरला मास असं आपण म्हणतो. आणि त्याचबरोबर वेट कोणाला म्हणायचं, वेट हे असं आहे की जर समजा हा एक ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्ट वरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर ऍक्ट होत असेल त्याला आपण काय म्हणणार, वेट असं म्हणतो. म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट वरती फोर्स एक्झर्ट होत असेल त्याला आपण वेट असं म्हणतो. तर मास ही स्केलर क्वांटिटी झाली आणि वेट ही वेक्टर क्वांटिटी आहे. मास प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, पण वेट मात्र प्लेस टू प्लेस चेंज होते. जर आपण असं म्हणलं की पृथ्वीवरती असताना आपलं वजन 60 किलोग्राम होतं आणि चंद्रावरती गेल्यावरती वजन आपलं 10 किलोग्राम झालं, मग हे असं कसं झालं, म्हणजे त्याच्यामध्ये वजन काय, अमाऊंट ऑफ मॅटर चेंज झालं की नेमका काय बदल झाला, तर तिथे असणारं जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते रेड्यूस झाल्यामुळं आपलं वजन पण तिथे कमी झालेलं आहे. कारण हे माहिती आहे की पृथ्वीपेक्षा म्हणजे 1/6 एवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स तिथं आहे. तर इथं जर 60 किलो असेल तर तिथं वजन किती झालं, 10 किलो एवढं वजन झालेलं असेल. म्हणजे मास हे प्लेस टू प्लेस चेंज होत नाही, पण वेट मात्र प्लेस टू प्लेस चेंज होताना आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर त्याचं SI युनिट आहे मासचं किलोग्राम आणि CGS युनिट असेल त्याचं ग्राम, वेटचं SI युनिट असेल त्याच्यात न्यूटन असेल आणि CGS युनिट जर घ्यायचं असेल तर डायन असेल त्याच्यामध्ये. मास ही जी क्वांटिटी आहे तर ऑलरेडी आपण डिस्कस केली स्केलर, आणि कारण ती फक्त मॅग्निट्यूड दाखवते. आणि जे वेट आहे त्याच्यामध्ये फोर्स पण आहे, म्हणजे तो डायरेक्शन डिनोट करतो, म्हणजे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज तो डायरेक्शन दाखवतो. आणि म्हणून ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. तर युनिवर्समध्ये
कोणत्या ह्याच्यामध्ये चेंजेस होत नाही, तर मासमध्ये चेंजेस होत नाहीत आणि वेटमध्ये मात्र चेंजेस होत जातो. प्लेस टू प्लेस गेलात तर तो बदल होताना आपल्याला दिसतो. डिफरन्स जर विचारला तर एवढे पॉईंट आपण मेन्शन जरी केले तरी आपल्याला इझी आन्सर लिहिता येईल. तर आज आपण इथेच थांबूया. करणार आहोत अर्थ्स ग्रॅव्हिटेशन ॲसेलरेशन. याबद्दल तुम्ही बघितलेलं आहात न्यूटन इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि न्यूटन्स इनव्हर्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हे आपण डिस्कस केलेलं आहे. तर ग्रॅव्हिटेशनच्या रिलेटेड वेगवेगळ्या कन्सेप्ट्स पाहिलेल्या आहेत. तरी पण आपल्याला बऱ्याच वेळेस क्वेश्चन्स पडतात की ग्रॅव्हिटेशन हे दोन ऑब्जेक्टमध्ये आहे, मग ते ऑब्जेक्ट एकमेकांच्या जवळ का खेचले जात नाहीत. म्हणजे जर सपोज आपण एका बेंचवरती दोन मित्र बसलेत आणि आपण ह्यामध्ये पाहिले की प्रत्येक युनिवर्समधल्या कुठल्याही दोन ऑब्जेक्टमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन प्रेझेंट आहे. म्हणजे तो ऑब्जेक्ट त्याच्याकडं का अट्रॅक्ट होते, बिकॉज आपण सर्वजण म्हणजे अर्थच्या इन्फ्लुएन्समध्ये आहोत. म्हणजे अर्थ ही एवढी मॅसिव्ह आहे की म्हणजे तिच्यासमोर आपण नेग्लिजिबल आहोत. आलं लक्षात. आणि म्हणजे कधी हाही प्रश्न पडतो की जसं पृथ्वीवरती ॲपल पडतो किंवा तिच्याकडे अट्रॅक्ट होतो, मग तसं पृथ्वी ॲपलकडे काय अट्रॅक्ट होत नाही. मग त्याचं कारण काय असेल, नेग्लिजिबल मास आहे ॲपलचं आणि त्याच्या जर आपण पाहिलं तर तुरीच्या कणा एवढे म्हणजे आपण नाही होत. म्हणजे पृथ्वीचं मास एवढं जास्त आहे आणि जेवढं मास जास्त असणार आहे तेवढं ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे जास्त असणार आहे. तर आज आपण बघू अर्थ्स ग्रॅव्हिटेशन ॲसेलरेशनमध्ये. म्हणजे काही कन्सेप्ट तुम्हाला कळणं फार महत्त्वाचं आहे. बघा की जर आपण एखाद्या सरफेसवरती आहोत, म्हणजे इथं असं आपण कन्सिडर करूया की आपण पृथ्वीच्या सरफेसवरती आहोत आणि इथून एक ऑब्जेक्ट वरती फेकलाय. म्हणजे तो कुठे जातोय, वर्टिकली अपवर्ड जातोय. म्हणजे जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा वर्टिकली अपवर्ड जातोय म्हणजेच त्याच्यावरती काय ऍक्ट व्हायले सांगा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट व्हायले. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर ऍक्ट होतोयच, त्याला खाली पुल करतोय आणि त्याची मोशन कुठे म्हणजे वरच्या साईडले, म्हणजे तो वर जातोय वर्टिकली अपवर्ड जातो आणि ग्रॅव्हिटी ऑफ फोर्स कुठे त्याला खाली उडते. म्हणजे ह्या अपोजिट डायरेक्शन झाल्या. म्हणजेच त्याला आपण असे म्हणू शकतो की तिथं निगेटिव्ह ॲसेलरेशन होते. पण इथे ॲसेलरेशनच्या ऐवजी आपण शब्द काय घेणार आहोत, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन घेणार आहोत. म्हणजे जेव्हा कधी की हा ऑब्जेक्ट वर्टिकली अपवर्ड जातो त्यावेळेस त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शन्स आहेत आणि ह्या ऑब्जेक्टची जी व्हॅलोसिटी आहे तर ती काही काळानंतर कमी होणार असेल. म्हणजे इथे निगेटिव्ह ॲसेलरेशन झाल्यामुळं जी व्हॅल्यू आपण घेणार आहोत ती मायनस जी मध्ये असणार आहे. आणि जेव्हा एखादा ऑब्जेक्ट हा वर्टिकली अपवर्ड गेला आणि तो कुठल्या तरी पॉईंटला त्याची फायनल व्हॅलोसिटी किती होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे जेव्हा कधी त्याची फायनल व्हॅलोसिटी ही 0 झाली तेव्हा त्या ऑब्जेक्टची डाऊनवर्ड मुवमेंट सुरू व्हायला लागते आणि जेव्हा तो डाऊनवर्ड म्हणजे वर्टिकली डाऊनवर्ड यायला लागतो त्यावेळेस त्याची इनिशियल व्हॅलोसिटी किती असेल, 0 असेल. म्हणजे वर जाणाऱ्या ऑब्जेक्टसाठी फायनल व्हॅलोसिटी असेल 0 आणि खाली येणाऱ्या ऑब्जेक्टसाठी असणार आहे त्याची इनिशियल व्हॅलोसिटी 0. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. वर्टिकली अपवर्ड असेल फायनल व्हॅलोसिटी 0 आहे, वर्टिकली डाऊनवर्ड असेल इनिशियल व्हॅलोसिटी 0 आहे. आणि मग त्याच्या व्हॅल्यूज न्यूमेरिकल्समध्ये आपल्याला कशा घ्यायच्यात. आणि वर्टिकली अपवर्ड जर असेल तर ऑब्जेक्टचं जे ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन आहे मायनसमध्ये घ्यायचे आणि जर तो खाली येतो वर्टिकली डाऊनवर्ड अशा वेळेस त्याला आपण प्लसमध्ये घ्यायचे. म्हणजे त्याला 9.8 असेल, वर असेल तर -9.8 आणि खाली येत असेल तर फक्त 9.8च घेणार. म्हणजेच हा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या म्हणजे अर्थच्या ग्रॅव्हिटीमुळे तो ऑब्जेक्ट काय होतो, खाली येतोय. म्हणजेच कोणाच्या इन्फ्लुएन्समध्ये त्या ऑब्जेक्टचं ॲसेलरेशन घडून आलेलं आहे, तर अर्थच्या ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये त्याचं ॲसेलरेशन घडून आलेलं आहे. म्हणजे आपण ह्या जीची पण व्हॅल्यू डिराईव्ह करणार आहोत. म्हणजे जो ग्रॅव्हिटेशन ॲसेलरेशन आहे त्याची व्हॅल्यू डिराईव्ह कशी करायची बघा. तर आपल्याला सपोज असं कन्सिडर करायचं की तो ऑब्जेक्टवरती टॅपलाय, त्या ऑब्जेक्टला एम एवढं मास आहे आणि तो डी एवढ्या डिस्टन्सवरती आहे. म्हणजे फोर्स काउंट करण्यासाठी आपल्याकडं किती फॉर्म्युले आहेत, ते 2 फॉर्म्युले आहेत. एक पहिला फॉर्म्युला कोणता, F = G m1 m2/d² आणि दुसरा जो फॉर्म्युला असेल तो फॉर्म्युला म्हणजे झाला F = ma झाला. मग ह्या 2 फॉर्म्युलाचा वापर करून आपण ग्रॅव्हिटेशन ॲसेलरेशनची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर मग बघू त्यामध्ये काय काय आहे की जर ऑब्जेक्ट हा ग्रॅव्हिटीच्या इन्फ्लुएन्समध्ये जर असेल म्हणजे अर्थच्या, त्यावेळेस आपल्याला काय काय घ्यावं लागणार, मास ऑफ द अर्थ किती असेल, 6 × 10⁻24 असेल आणि रेडियस ऑफ द अर्थ किती आहे, 6.4 × 10⁻⁴
6 मीटर असेल, मग त्यानंतर आपण ह्या व्हॅल्यूज किंवा दोन्ही फॉर्म्युले कंबाईन करू. पहिला फॉर्म्युला घेणार G(m1) म्हणजे m बाय d स्क्वेअरच्या ऐवजी आपण इथे r स्क्वेअर घेऊया आणि इथे असेल ma म्हणजेच काय झालं mg म्हणजे ॲसेलरेशनच्या ऐवजी काय यूज केलं, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन यूज केलं. पण मला व्हॅल्यू कशाची फाइंड करायची, ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशनची काढायची. म्हणजे आपण या एंटिटीला बाहेर घेऊ, जीला बाहेर जर घेतला तर आपला त्यानंतर जो फॉर्म्युला असेल G कॅपिटल M स्मॉल m बाय r स्क्वेअर m. म्हणजे इथे कोणकोणत्या अशा एंटिटीज आहेत त्या कॅन्सल होऊ शकतात. मग ही एक एंटिटीज आहे m हे कॅन्सल होऊ शकते. मग आपल्याकडं फॉर्म्युला काय तयार होणार आहे, G(m बाय r स्क्वेअर. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन म्हणजे त्याची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. तर सर्वांना माहिती आहे की जे ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंटची 6.67 इंटू 10⁻11 इंटू आणि मास ऑफ द अर्थ किती आहे त्याच्यात 6 इंटू 10⁻24 आणि रेडियस किती दिलेला आहे आपल्याला 6.4 इंटू 10⁻6 आणि त्याचा असेल स्क्वेअर असेल. म्हणजे ह्या व्हॅल्यूजचा वापर करून तुम्ही जीची व्हॅल्यू काढू शकता, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन फाइंड करू शकतो. तर मग बघा पुढे स्टेप काय असणार आहे, या दोघांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे हे नेहमीसाठीच लक्षात ठेवा की आपण जर एखादं प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करत असाल ना तर ह्या दोघांच्या व्हॅल्यूज पाठच करून ठेवायच्या. म्हणजे 6.67 इंटू 6, कारण तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेममध्ये वेगळं काय असणार आहे, हे जे मास ऑफ द अर्थ आहे. मग इथं काय असेल, मास ऑफ द मून दिलं असेल किंवा एखाद्या वेळेस मास ऑफ द दुसऱ्या प्लॅनेटचं दिलं असेल. म्हणजे ह्याच्या जर दोन व्हॅल्यूज आपल्याला पाठ झाल्या ना तर आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर आपलं आन्सर किती आलं 14.02 इंटू. आता इथे बघा हा मल्टिप्लिकेशन्समध्ये आहे, पॉवरशी ॲड होते. म्हणजे मायनस प्लस काय झालं, मायनस झालं. म्हणजे 24 मधून जर आपण 11 काढले तर किती राहिले त्याच्यामध्ये 10चा पॉवर 13 आहे. आणि मग इथे 6.4चा पण स्क्वेअर पार्ट करून ठेवा. 40.96 इंटू 10⁻, किती झालं 12 झालं. आणि ह्याला जेव्हा तुम्ही डिवाइड करशाल त्यावेळेस आपला आन्सर असेल 0.977 इंटू 10⁻. इथे जो हा पॉवर होता तो वरती गेल्याच्यानंतर मायनस झाला. म्हणजे आपल्याकडे फक्त 10 गेलं तर आपली जी व्हॅल्यू आली तर ती आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हे मीटर पर सेकंड स्क्वेअर का आला असेल वेळ, कारण ह्यामध्ये पहिलं होतं की जे ॲसेलरेशनचं जे असाइनमेंट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. मग हा ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन आहे, मग त्याचं पण युनिट काय असणार आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर असणार आहे. म्हणजे आपल्याला ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशनची व्हॅल्यू किती भेटलेली आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि मी अप्रॉक्सिमेटली त्याला जर आपण प्रॉब्लेम घेतलं तर हे जीची व्हॅल्यू जी आहे तर तुम्ही 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर सुद्धा घेऊ शकता. मग ही व्हॅल्यू पाठ करून ठेवायची, कशी आली तिला डिराईव्ह कसं केलं, म्हणजे कोणत्या दोन फॉर्म्युल्याच्या मदतीने डिराईव्ह केलं हे येणं गरजेचं आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत समजलेलं असेल. आणि समोरचा जो पार्ट आहे तो उद्याच्या क्लासमध्ये आपण कंटिन्यू डिस्कस करूया. आताच्यासाठी इथेच थांबू.